पाकिस्तान पाठोपाठच आता भारताच्या शेजारील राष्ट्र नेपाळमध्ये देखील लॉकडाऊन लागण्याची चिन्ह आहेत। नेपाळमध्ये इंधनाच्या किमतींनी उच्चांक गाठलाय। अपुऱ्या इंधन पुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर नेपाळ सरकारनं सरकारी कार्यालय आणि शाळा महाविद्यालयांना नवीन वेळांची नियमावली जाहीर केली आहे। आजवर नेपाळमध्ये आठवड्यातून एकच दिवस सरकारी कार्यालयांना सुट्ट्या असायच्या, मात्र इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर नेपाळ सरकारनं आता शनिवार आणि रविवार अशा 2 दिवस सुट्ट्या दिल्यात। कारण नेपाळमध्ये पेट्रोलियम पदार्थांच्या किमती आजपर्यंतच्या उच्चांकावर पोहोचल्यात। सरकारी मालकीच्या नेपाळ ऑइल कॉर्पोरेशनने केलेल्या ताज्या सुधार दरामुळे काठमांडूमध्ये पेट्रोलचे दर हे 202 रुपये नेपाळी रुपयांवर पोहोचलेत, तर डिझेल आणि केरोसिनच्या किमती वाढून देखील प्रति लिटर 182 नेपाळी रुपये प्रति लिटर झाल्यात। पेट्रोलच्या दरात 9.55 आणि डिझेलच्या दरात 7% वाढ केली गेली आहे। स्वयंपाकाच्या गॅसचं रेशनिंग देखील आता नेपाळ सरकारनं सुरू केली आहे। नेपाळ सरकारनं विमान सेवांचे दर देखील वाढवलेत। नवनियुक्त बालनशहा सरकार पुढे हे मोठं संकट मानलं जात आहे, कारण त्यांनी पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारून अवघे काही दिवस झालेले असतानाच इराण युद्धामुळे नेपाळमध्ये देखील आता मोठे परिणाम दिसू लागलेत। इंधन टंचाईमुळे इंधनाचे दर वाढत चालले, ज्याचा परिणाम म्हणजे नेपाळमध्ये महागाई देखील वाढायला सुरुवात झाली आहे। मात्र बालनशहा या संकटातूनही मार्ग काढतील असा सर्वसामान्य नेपाळी नागरिकांचा विश्वास आहे।